ये मी म्हशीच्या जत्रेतून बैलाची जोडी घेऊन आलेली आहे, ज्यासाठी ती जत्रा प्रसिद्ध आहे. तिथून मी बैलाची जोडी घेऊन आली आहे. मी इतकी खुश आहे. 3.5 लाखाची बैलाची जोडी आणली मी. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे म्हसोबा देवाच्या जत्रेला. म्हणजेच ही म्हशाची जत्रा म्हणून ही प्रसिद्ध आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध ही जत्रा आहे. ऍक्च्युली मीही इथे पहिल्यांदाच चालली आहे. धनी हे दरवर्षी जातच असतात, पण माझी पहिली वेळ आहे त्या जत्रेमध्ये जाण्याची आणि मला खरोखर खूप इच्छा होती तिथे जाण्याची. तर आपण तिथे जाऊया. मी ही जत्रा बघते आणि माझ्या जोडीला तुम्हीही बघा. तर चला मग जाऊया. आता आम्ही निघालो आहोत. घरून तरी धनी किती वेळ लागेल जायला? साधारण 2 तास लागतील. ट्रॅफिक असले तर थोडा वेळ जास्त लागेल. अच्छा, म्हणजे 2-2.5 तासामध्ये आपल्या भिवंडी पासून तिथे पोहोचतो. कुठे आहे एक्झॅक्टली जत्रा? हे मुरबाड पासून साधारण 12 किलोमीटर अंतरावरती म्हसा म्हणून गाव आहे. तिथे म्हसोबाची जत्रा भरते. अच्छा, आणि तुम्ही अगोदर गेलेले आहेत ना बराच वेळा? बऱ्याच वेळा गेला. एक साधारण 10-12 वेळा मी जाऊन आलोय. 10-12 वेळा. आणि म्हणजे दरवर्षी फ्रेंड्स बरोबर जातात. यावर्षी माझ्या जोडीला चालले आहेत ते. वाव, ब्लॉगिंगचा किती फायदा असतो ना. मला धनी वेगवेगळे ठिकाणी फिरवतात ते. काय हो ना हो, पण मला वेगवेगळ्या जागा बघायला भेटतात ते. तो एक फायदा झालेला आहे, प्लस पॉइंट झालेला आहे त्याचा. हा, मग यावर्षी तुम्ही माझ्या जोडीला येताय. मग तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं मला. हे जबरदस्तीचं बोलणं. फ्रेंड्स बरोबर काय करणार आता? एकच बायको आहे, मित्र तर भरपूर आहेत. धनीचा डायलॉग आहे, एकच बायको. तुमच्याकडे ऑप्शन आहे का? त्यांना सांगा तसं. आता आम्ही चाललो आहोत. बघूया कधी पोहोचतो. आणि तुम्हाला माहितीये ऍक्च्युली काल रात्रीपर्यंत धनी मी ना कन्फ्युज होती. म्हणजे मी होती खरोखर की जत्रा आणि यात्रा यामध्ये ना मी असं बोलताना ना म्हशाच्या यात्राला चालली, म्हशाच्या जत्रेला चालली अशी कन्फ्युज होती. पण काल रात्री मला ही गोष्ट रिअलाइज झाली. जत्रा म्हणजे जिथे पाळणे वगैरे असतात या गोष्टीला जत्रा बोलतात. आणि यात्रा म्हणजे आपण जिथे देवदर्शनाला वगैरे जातो त्याला यात्रा बोलतात ना. म्हणजे तेच पायी वगैरे चालत जातात त्याला यात्रा बोलतात ना. हा, म्हणजे मी ही अशी थोडी कन्फ्युज, रिअल कन्फ्युज. माझ्यासारखं कोण कन्फ्युज असेल तर आता समजून घ्या. हा, जत्रा म्हणजे जिथे पाळणे वगैरे असतात ना त्याला जत्रा बोलतात. आणि यात्रा म्हणजे हे देवदर्शन वगैरे करायला सहसा जे पायी चालत जातात किंवा जातात त्याला यात्रा बोलतात. तर या गोष्टीचं रिअलायझेशन मला काल झालेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे कन्फ्युजिंग मला आजही आहेतच. तर आता निघालोय. बघूया किती वेळात पोहोचतो, तिथे काय काय आहे. रस्त्यामध्ये जाता जाता मला माझी आवडती एक प्लेस दिसलेली आहे. म्हणजे वन ऑफ माय फेवरेट, बेल्जियम वॉफल. तर मी म्हटलं चला एक पार्सल तर घेऊन जाऊ शकतो, थोडंसं गाडीमध्ये खाता येईल. तर मी आली आहे इथे माझं बेल्जियम वॉफल घेण्यासाठी. जे मला खूप आवडतात, माझं फेवरेट आहे. बोलतात ना काही गोष्टी ठरलेल्या असतात जे आपल्याला आवडतात, त्यापैकी हे एक आहे जे मला भरपूर आवडतं. मी खूप चॉकलेट खाते. हां, आणि इथे खूप छान मेसेजही लिहिलेला आहे. हे बघा, लाईफ इज स्वीट. आणि रिॲलिटी आहे, लाईफ खरोखर स्वीट आहे. हो वाव, त्यांनी थोडंसं एक्स्ट्रा चॉकलेट लावायला घेतलेलं आहे. आपला बेल्जियम वॉफल रेडी झालेला आहे. आता घेऊया आणि पटकन निघूया. आपलं तोंड असं गोड करत करत जाऊया. आणि त्याने इतकं छान क्रंची केलेलं आहे ना, एक नंबर. जनी माझं फेवरेट आहे. मला खूप आवडतो. मी अशी भरपूर चॉकलेट खाते. म्हसामध्ये, म्हसेच्या यात्रेमध्ये आमची एंट्री झालेली आहे. आता आपण आत जाऊया. पार्किंग थोडी लांब आहे तर गाडी पार्क केली आहे आणि आता चालत चाललोय. पण इथे काही इतकं नाही, जत्रा पुढे आहे. अच्छा, पार्किंग थोडे लांब असल्यामुळे आपल्याला ते त्याची फिलिंग येत नाही. पुढे गेल्यावर समजेल. नाही, तसं तर आहे तिथे असं दुकानं वगैरे जी असतात ते आहे. बघूया.
शॉप दिसलंय की ते सुंदर स्टॅच्यूज आहेत इथे. मातीपासून बनवलेल्या मूर्त्या आहेत. हे बैलाची जी जोडी आहे ती खरोखर खूप सुंदर आहे. वाव. एलिफंट्स पण किती सुंदर आहेत बघा ना, किती छान आहे. ये कितने का है भैया? 600 रुपये जोड़ी. अच्छा, और एलिफंट का? ये 800 रुपये. मस्त आहे यार. आपण घेऊया धनी, मला खूप आवडलंय यार. आपण ना बैलाची जोडी पण घेऊया. मस्त दिसते. खरोखर इतकं सुंदर स्टॅच्यू आहेत ना, खूप छान. मला भरपूर आवडले. मी इथून नक्की 2-3 तर नक्की घेऊन जाईन. आधी जत्रेला जाऊ, नंतर मग काय घ्यायचं. काय बोलले? आधी जत्रेला जाऊ, जत्रेनंतर येता येता घेऊ. नाही एवढं कोण घेऊन फिरेल. तुम्ही आहेत ना. नक्की घेऊ. मस्त आहे. मला आवडलं. आपण एक प्राणी संग्रहालय खोलू ना घरी. गाय, बैल, बकरी, काय ओरिजिनल टायगर. हात नाही लावू शकत ना, मी थोडीशी घाबरते ना. तर आपण जरा असेच, त्याची पण खरोखर खूप सुंदर आहे. वालाच्या शेंगा ना. आणि दुसऱ्या कसल्या त्या तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा. म्हणजे हे जे खाणं आहे ते गावचं खाणं आहे. गावठी मस्त शेंगा. गावठी खाणं, शेंगा मस्त. मजा येईल. मस्त गरमागरम आहे. इथे स्पेशली ब्लँकेटही मिळतात. तर आम्ही इथे दुकाना शॉपमध्ये आलो आहे. दादा कशी आहे ब्लँकेट? ये ब्लँकेट है 1500 रुपये. 1500ला. अच्छा. आणि ही म्हणजे सगळ्यात चांगली क्वालिटी आहे का? हाँ, सब में भारी क्वालिटी है. अच्छा. पूर्वी जत्रेत घोंगड्या मिळायच्या, आता ब्लँकेटही मिळतं. भारी वाला. पाहिजे का तुला? बर्थडेला गिफ्ट ननींनी बर्थडेला गिफ्ट पण शोधलं. माझ्या गिफ्ट आहे. म्हणजे टॉयमध्ये झाला पण पूर्वी आवडायचे ना तुला? हो, आवडतात ना. पूर्वी नाही, अजूनही आवडतात मला. तेच दे तुला बर्थडे. महाराजांच्या मूर्तीला थोडीशी घाण लागली आहे तर धनी आता साफ करतात. ते जाळा आलाय. हा, निघाला. हा, गुड गुड. व्हेरी गुड. झाला झाला. सुरुवातीला एंट्री केली त्यावेळेस वाटलं की गर्दी नाहीये, पण ऍक्च्युअली तिथे पार्किंग असल्यामुळे असं दिसत नव्हतं. इथे भरपूर गर्दी आहे. हे लोकही भरपूर आहेत. खूप रश आहे. खूप रश आहे. त्या बाजूला थोडं कॅमेरा मारला तर तुला समजेल किती गर्दी तिकडे. आणि बोलतात ना, आपण मेळ्यात आल्याची फिलिंग आलेली आहे. अगदी पाळणे, आकाश पाळणे. आम्ही आता इथे खामलिंगेश्वर देवस्थान म्हणून मंदिर आहे. खामलिंगेश्वर. तर आम्ही देवाच्या, आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहोत. आता आपण आधी दर्शन करूया. आणि मंदिर खूप छान सजवलेलं आहे. नंतर आपण सगळी या जत्रेची मजा घेऊया. आधी मंदिरात बाप्पाचे दर्शन करूया. चला. ऐकलं होतं की आपण जेव्हा देवाची घंटा वाजवतो ना मंदिरामध्ये, तेव्हा ऍटलिस्ट 30 सेकंद तरी त्याच्या खाली उभं राहिलं पाहिजे, की जी काही नेगेटिव्ह एनर्जी असते ना ती त्या आवाजाने दूर होते. मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आता आलो आहोत. खामलिंगेश्वर मंदिर हे आपल्या महादेवाचंच एक रूप आहे. हे त्यांचंच मंदिर आहे. आता दर्शन करूया.
दर्शन झालेलं आहे शंकराची पिंडी बघून मन प्रसन्न झालं. दर्शन करून खूप आनंद झाला आणि आणि खरोखर दर्शन एकदम सोपं आहे आणि बिलकुल आम्हाला वेळ लागला नाही. फटाफट दर्शन झालेलं आहे. आणि कुठे धक्काबुक्की नाही, गडबड नाही, शांतपणे अगदी दर्शन करता आलं, पूजा करता आली. म्हणजे खूप छान दर्शन होतं इथे. तर आप दर्शनासाठी येऊ शकता. आणि मंदिराच्या समोरच बघा उंच उंच पाळणे आहे. हो ना, हे बघा अगदी समोरच. दर्शन झाल्यानंतर त्याची एक मजा नंतर वेगळी घ्यायची सगळ्यांनी. हा, तुम्ही बसणार आहे? आता तुम्ही बसणार आहे. फुल आहे ना, हाऊसफुल आहे ना ते. नाही नाही, मी खाली करेल तुमच्यासाठी, तुम्ही बसून दाखवा. आता आम्ही म्हसोबाच्या जत्रेला आलो आहोत. तिथे खामलिंगेश्वर मंदिराचं दर्शन खूप छान प्रकारे झाले. या मंदिराचे ट्रस्टी दशरथ पष्टे साहेब यांच्याशी आपण थोडंसं बातचीत करूया. त्यांना विचारूया किती वर्षापासून ही जत्रा चालू आहे आणि मंदिराची देवाची काय ख्याती. ही यात्रा पौष पौर्णिमेला, शुद्ध पौष पौर्णिमेला भरते. या यात्रेची परंपरा 300-350 वर्षाची आहे आणि या यात्रेसाठी महाराष्ट्र बाहेर राज्यातून लोक मोठ्या प्रमाणात इथे भाविक येत असतात. ही यात्रा शेतकऱ्यांच्या निगडीत असल्या कारणाने इथे शेतकऱ्यांच्यासाठी बैल बाजार असेल, गोटी बाजार असेल, शेतीसाठी उपयुक्त असणारी सर्व अवजारे असतील, इथे मोठ्या प्रमाणात व्यापार होतो आणि ही यात्रा जवळजवळ 15 ते 20 दिवस चालते. कोणी आपला नवस मागितला तर नवस पूर्ण होते. हां, खरी गोष्ट आहे का? हे संस्कृत देवस्थान आहे. हे लोकांच्या नवसाला पावणारं देवस्थान आहे. मला एक विचारायचं होता, खामलिंगेश्वर महादेव आणि म्हसोबा हे दोन्ही एकच देवांचे दोन नाव आहेत का? हा, एकच देवाचं नाव येते. हे आपल्या खामलिंगेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष आहेत आणि दादांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आहे. त्याबद्दल दादा तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला दिलीत आणि इथे येऊन बाप्पाचं दर्शन करून पहिल्यांदा मी आली आहे. मला बरोबर खूप आवडलं. इकडची जी बोलतात ना व्यवस्था आहे ती खूप छान आहे आणि सगळ्यांनी इथं यावं. वर्षातनं एकदा असते ही जत्रा तर तुम्ही नक्की या आणि दर्शन घ्या. खामलिंगेश्वर मंदिरा येथील ही खांब आहे ज्याची मान्यता आहे की इथे जो नवस मागतो तो पूर्ण होतो. त्याची ही महानता आहे की या खांबाकडे नवस मागितला जातो. आपले महादेवाचे दर्शनही खूप छान झालेले आहेत. आता टाईम आहे शॉपिंगचा. कारण की इथे पाळणे वगैरे आहेत, तिथे तर मी बसत नाही, धनी बसू शकत नाही. तर मग शॉपिंग करूया आपण छानपैकी. इथं खूप छान छान दुकानं आहेत शॉपिंगसाठी. हे बघा, कमी आहे घेते, चांगली आहे. धनीला मिठाई बघून घेण्याची इच्छा झाली आहे. ही आपली आहे ना जुन्या पद्धतीची मिठाई, जी पूर्वी यायची ना त्या प्रकारची मिठाई. आता ही मिळत नाही, फक्त यात्रेत किंवा उरसात कुठे असेल तरच मिळते आणि मला आवडते ती. चला, तुम्हाला आवडते मग खा, हरकत नाही. बघा किती व्हरायटी आहे मिठाईची. मिठाई नाही दिसत आहे, मिठाईवालाच दिसतोय मला. आरसे का लावलेत म्हणजे वरतून बघू शकता का मिठाई. इथे छान असे किचन दिसले आहेत मला, ज्याच्यावर नावं लिहून देतात. मी छानसं किचन बनवून घेतलेलं आहे. त्याच्या एका साईडला संदीप आणि एका साईडला प्रीती नाव लिहून घेतलेलं आहे. आणि हे घराचं आहे, म्हणजे आमच्या दोघांचं घर आहे. या प्रॉपर्टीवर दोघांचं नाव आहे. मग काय, म्हणजे मी पण ते हक्क गाजवू शकते. घर हा माझ्या नावावर आहे. बघा, या घरावर माझं नाव आहे. हो. काय घेऊन देताय धनी तुम्ही मला? गॉगल्स घेतो तुला, छान दिसेल एकदम. 101 सगळे ब्रँड्स आहेत, ब्रँड आणि एकदम मस्त क्वालिटी, एक नंबर आहे. 100 रुपयाला फक्त. धनीने गॉगल्स घेऊन द्यायला लावले. गॉगल नको, हे घेते. थांबा, मी नाही सॉरी हे घेते. ओरिजिनल ब्रँडेड घे, नको हे घे. ये फायनली धनींनी हत्तीची जोडी घेतलेली आहे. घ्यायचं नव्हतं पण प्रीतीला घ्यायचं होतं म्हणून घेतली हातीची जोडी. घेतली मला. हातीवर बसून कुठे कुठे फिरते ती. मी त्या हत्तीला छान पैकी ना असं वर्क करेल. मला खूप आवडले. इथून दिसत नसेल पण खरोखर खूप मोठे आहेत ते. छान दिसत. अगं, आमचे हत्ती किती आवडले लोकांना. अगदी विचारतात ते कितीला घेतले जोडी घेतली. आणि मला नाही करत होते. किती छान आहेत माहिती. एलिफंट किती मस्त आहे. आणि ना बैल पण काय सुंदर सुंदर आहेत यार. पण ठेवू कुठे हा प्रश्न आहे. मला खूप आवडले.
बघू कुठचे छोटेसे चांगले भेटले तर घेते. मी गल्ला पण घेतला. हे बघा एवढे पिगी बँक. हा आता धनींना मला पैसे द्यावे लागतील यामध्ये टाकण्यासाठी. माझी घ्यायची इच्छा होती पण यांनी घेतलं जबरदस्ती आणि आता मला जोडणार आहे. आता धनींना मला पैसे द्यावे लागतील. देत नाही ना आता यात टाकायला द्यावे लागतील. ये घरी जाऊन फोडतो मी त्याला. इथे बघा किती आणि मस्त डान्स करतात. आम्ही इथे आलो आहोत आणि आम्हाला भेटले पिंका अँड फॅमिली. बघा आलंय काय इथं चुलीवरचं जेवण चालू आहे. वाव दाखवू का या लोकांनी काय जेवण केलेलं आहे आपण ते बघूया. हा सगळी वाफच दिसते. काय केलंय पिंका? बकऱ्याचं मटण आहे हा. भात बनवलंय. अच्छा वाव. म्हणजे गावामध्ये काहीतरी शेतामध्ये असं जेवण वगैरे करायला घेतलेलं आहे त्याची मजा घेतात ते. छान. इथे मशा जत्रेला आले ना लोक इथे एखादा शेत बघतात तिथे चुलीवरचं जेवण बनवतात मस्तपैकी जेवतात नाचतात गातात मजा करतात खूप मजा करतात. छान. बघा इथे डान्स पण चालू आहे एका बाजूला. हो बरोबर किती छान डान्स करतात ते. टेन्शन फ्री होऊन मस्त. बाबू अगदी खुश. छानपैकी गाण्यांचे आवाज येतात ते मस्त एन्जॉय चाललेला आहे. लोक चुलीवर जेवण करतात ते डान्स करतात ते आणि मस्तपैकी एन्जॉय करतात ते खातात पितात ते. हो आम्ही प्यायलो नाही. आम्ही फक्त छानपैकी मटणाचा रसा चिकनचा रसा आणि भाकरी खाल्लेली आहे. ऍक्च्युली पिंका हे लोक सगळे आता गेले दर्शनाला तर आता आम्ही निघतो. काळोख पडला आहे बाहेर. रात्रीत ना एक तर इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम दुसरं गाडी बंद पडली की झालं मग अगदी वाटच लागली समजायची. म्हणजे आपली तर पडणार नाही पण ज्याची कोणाची पडेल तर बिचारीची हवा टाईट होईल ना. एकदम जंगल एरिया आहे तर बघा आणि काळोख पण एकदम काळोख गाडीची लाईटिंगमुळे थोडं उजेड दिसतोय. नाहीये मला तेच कळत नाही. माझ्या डोळ्याने काळोख दिसतोय पण माझ्या मोबाईल मध्ये इतका उजेड कसा दिसतोय. जत्रेतून बैलाची जोडी घेऊन आलेली आहे ज्यासाठी ती जत्रा प्रसिद्ध आहे. तिथून मी बैलाची जोडी घेऊन आली आहे. मी इतकी खुश आहे. 3.5 लाखाची बैलाची जोडी आणली ना 3.5 लाखाची बायको शर्यती खेळेल वाटते असं वाटते. आणि मी हत्तीची जोडी सुद्धा आणलेली आहे. तुम्हाला दाखवते हा कोणती आहे. त्याच हत्तीवर ती फिरणार आहे पुढे. हे बघा ही बैलाची जोडी मी घेऊन आलेली आहे. म्हणजे तिथे जी स्पेशलिटी आहे ज्याच्यासाठी ती म्हशाची जत्रा ही फेमस आहे तिथून मी ही बैलजोडी घेऊन आलेली आहे. आणि आम्ही हे हत्ती सुद्धा आणलेले आहेत. हे बघा हा मी काय काय घेऊन आलेली आहे दाखवते तुम्हाला. हत्तीची जोडी आणली आहे बैलाची जोडी आणली आहे आणि हे बघा हे छान पैकी वाव किती मस्त आणि किती सुंदर आहे. आम्ही आता म्हशीच्या जत्रेला जाऊन आलो आहोत. खरोखर सांगते मला खूप आवडलं. खूप म्हणजे खूप आवडलं कारण की एक तर धनी तुम्हाला तर म्हणजे तुम्ही नेहमी जाताच आहे तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या जोडीला जायला तिथे? खूप मजा आली मला. मी दरवर्षी जातो मित्रांबरोबर जातो. यावर्षी मी तुझ्या जोडीला आलोय. हा आणि म्हणून धनींचा मी खर्चही करवला आहे. दरवर्षी फिरून येतात यावर्षी शॉपिंग करून आलेले आहेत. नाही चांगली मजा आली मला. खूप छान वाटलं मस्त. नाही मला काय आवडलं माहितीये का एक तर आपल्या महादेवाचं दर्शन तिथं झालेलं आहे आणि खूप छान म्हणजे बोलायला ना मंदिर ही खूप सुंदर आहे. दर्शनी खूप छान झाले आहेत आणि तिथून ज्या वस्तू मी आणल्या तुम्हाला दाखवल्यात त्या तर मला प्रचंड आवडल्या. हिने मला आहे ना काय काय वस्तू घ्यायला सांगितलं. हिने हाती घ्यायला सांगितली बैलाची जोडी घेतली एक कळश घेतलाय पिगी बँक घेतलाय आणि कोयता घेतलाय. काय काय वस्तू हिने म्हणजे माझे सगळं पॉकेट खाली केलं हिने. अच्छा नाही पण वस्तू किती छान आहेत ना. खूप 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 सुंदर आहेत. मस्त म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता. ती जत्रा काहीतरी 15 दिवसासाठी असते आणि 12 तारखेपासून सुरू झालेली आहे. ज्याला जमत असेल त्याने नक्कीच जा. एकदा म्हशीच्या जत्रेला जायला पाहिजे. तिथलं काय एक्सपिरियन्स आहे ते अनुभवलं पाहिजे. थोडस आमचं असं झालं ना की आम्ही उशिरा गेलो रात्र झाली त्यामुळे तिथे जी बैल हे विकले जातात
बैलांचा बाजार भरतो ना तो बंद झालेला होता, तर ते आम्हाला बघायला नाही भेटलं. एक गोष्ट आमची राहिलेली आहे, तर नेक्स्ट टाइम आपण बघूया. आपण खरोखर ग्रेट एक्सपिरियन्स, खूप मजा आली. हा व्लॉग मी आता इथेच संपवते. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.